हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक्सरसाइज 2.1 त्यातले प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. मी मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला मॅट्रिक्स म्हणजे काय, टाइप्स ऑफ मॅट्रायसेस काय आहेत हे मी तुम्हाला एक्सप्लेन केले होते. ते सारखे सारखे पहा, टाइप्स ते रिकॉल करा आणि ज्यांच्याकडे PDF फॉर्ममध्ये टेक्स्टबुक आहे त्यांनी ते पहिले डाउनलोड करून घ्या. नसेल तर मी ते दोन्हीचे लिंक सुद्धा तुम्हाला देतो. आणि एक्सरसाइज जो त्यातला जो असेल तशी शक्य असेल ज्यांनी त्याने प्रिंट आउट काढा, जशी मी घेतली तशी. अदरवाईज ते क्वेश्चन्स कुठेतरी लिहून घ्या आणि मग आता मी हे एक्सप्लेन केल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या एक्सरसाइज 2.1 हा तुमच्या नोटबुकमध्ये सोडवून ठेवायचा आहे. मी आता यातला फर्स्ट क्वेश्चनकडे आपण पाहतोय. यातला फर्स्ट क्वेश्चन फार महत्वाचा आहे. प्रॉब्लेम असा आहे, कन्स्ट्रक्ट अ मॅट्रिक्स A इक्वल्स Aij, बाजूला ऑर्डर दिली आहे 3/2, whose element Aij is given by, त्यामध्ये 3 क्वेश्चन्स आहेत. त्यातला मी फर्स्ट क्वेश्चन दिलाय Aij इक्वल्स I minus j ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 minus I. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण या टर्मचा अर्थ काय बघूया. Aij इक्वल्स 3/2 त्याची ऑर्डर दिली आहे. म्हणजे तुमचा जो मॅट्रिक्स आहे त्याच्यात 3 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. मग त्याकरता तो मॅट्रिक्स मी इथे लिहून ठेवलाय बघा. A इक्वल्स दीज आर 3 रोज अँड 2 कॉलम्स. मग त्यानुसार त्यांच्या पोझिशन A11, A12, A21, A22, A31, A32. हा जो फर्स्ट नंबर आहे तो 3-1 मधला जो फर्स्ट नंबर आहे 3, तो रो सांगतो तुम्हाला आणि 1 जो आहे तो कॉलमचा नंबर असतो. म्हणजे थर्ड रो फर्स्ट कॉलम म्हणून 3-1 असं म्हणतात. आता हा थोडक्यात तुम्हाला मॅट्रिक्स तयार करायचा आहे आणि त्यातले एलिमेंट्स मिळवण्यासाठी ही तुम्हाला दिलेली कंडिशन असते. मग आपण पहिल्यांदा A11 हा एलिमेंट काय तो ह्याच्यातून मिळवून घेऊया. देअरफॉर A11 इक्वल्स म्हणजे I च्या जागी 1 आले, J च्या जागी पण 1 आले. मग इथं तर रिप्लेस करा ते 1 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर I J दोघेही 1 1 आहेत अपॉन 5 मायनस I म्हणजे 1. न्यूमरेटर मध्ये 1 - 1 0, 0 चा स्क्वेअर 0 अपॉन 5 - 1 म्हणजे 4. थोडक्यात तो एलिमेंट काय झाला तर 0. आता दुसरा एलिमेंट बघायचा A12 म्हणजे I च्या जागी 1, J च्या जागी 2 ब्रॅकेट 1 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 मायनस I म्हणजे 1 आहे, J म्हणजे 2 आहे. इथे बघायचं 1 2 I J मायनस 1. 1 - 2 -1, -1 चा स्क्वेअर प्लस 1 अपॉन हा डिफरन्स किती आला 4. हा झाला तुमचा सेकंड एलिमेंट A12. नाउ नेक्स्ट A13 इक्वल्स A21 सॉरी आपल्याकडे नेक्स्ट एलिमेंट आहे A21. 3/3 ऑर्डर असते ना तर तो A13 आला असता. हा नेक्स्ट एलिमेंट इज A12 म्हणजे I म्हणजे 2 आणि J म्हणजे 1. इथं रिप्लेस करायचं ब्रॅकेट I मायनस J म्हणजे 2 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 मायनस I म्हणजे 5 - 2 I म्हणजे 2 आहे. आता 2 - 1 1 चा स्क्वेअर 1 अपॉन 5 - 2 म्हणजे 3. नेक्स्ट एलिमेंट A22 इक्वल्स I म्हणजे 2, J म्हणजे 2. इथं बघायचं यात रिप्लेस करायचं 2 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर 2 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 मायनस I 5 - 3. आता 2 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 0 स्क्वेअर 0 अपॉन 5 - 3 म्हणजे 2. थोडक्यात तो एलिमेंट काय आला 0. A22 म्हणजे आपण इथपर्यंत आलो. आता A31 नेक्स्ट एलिमेंट इज A31. I म्हणजे 3, J म्हणजे 1. याच्यात रिप्लेस करायचं 3 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर 3 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 - 3 I म्हणजे 3.
आता 3 मायनस 1 म्हणजे 2, 2 चा स्क्वेअर 4 आणि हा डिफरन्स किती आला 2 आणि डिव्हिजनचा आन्सर पुन्हा 2 आला. अँड नाउ लास्ट एलिमेंट A32 इक्वल्स A32 म्हणजे I म्हणजे 3 आणि J म्हणजे 2 इथे रिप्लेस करायचे. 3 minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 minus 3. आता 3 minus 2 1, 1 चा स्क्वेअर 1 आणि हा डिफरन्स किती आला 2. हे सगळे एलिमेंट्स मिळवल्यानंतर मग तो तुम्ही मॅट्रिक्स पुन्हा लिहून काढायचा. सांगा A11 काय मिळाला तुम्हाला हा एलिमेंट 0. A12 काय मिळाला होता 1/4. A21 1/3. A22 0. A31 2. A32 1/2. 3 rows 2 columns 3/2. अशा प्रकारे हे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, आता यातले दोन पुढचे एक्सप्लेन करतो. ओके, आता यातले नेक्स्ट 2 क्वेश्चन्स आहेत ते मी इथे लिहिले बोर्डवरती. सेम हा AIJ मॅट्रिक्स तयार करायचा आपल्याला ऑर्डर 3/2 म्हणजे हा मॅट्रिक्स तयार करायचा आहे. आणि त्यातला मगाशी मी फर्स्ट क्वेश्चन दाखवला, हा सेकंड आणि हा थर्ड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन असा आहे AIJ इक्वल्स I minus 3J. याचा वापर करून हे सगळे एलिमेंट्स मिळवायचे. आणि थर्ड क्वेश्चन मध्ये AIJ इक्वल्स I plus J ब्रॅकेट क्यूब अपॉन 5 असा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. आता याच्यावरून मी एखाद दुसऱ्यातलं फक्त एक्झाम्पल देणार आहे, सगळे कंटिन्यू करा. आपण आता सेकंड क्वेश्चन बघूया. समजा A11 हा एलिमेंट तुम्हाला पाहिजे असेल A11, त्याचा अर्थ I आणि J च्या जागी 1 1 रिप्लेस करायचे. म्हणजे 1 minus 3 into ब्रॅकेट 1 I आणि J रिप्लेस केले. 1 minus 3 म्हणजे -2. हा झाला तुमचा पहिला एलिमेंट. आता आदला मधला दाखवतो. A32 समजा एलिमेंट पाहिजे असेल, तुम्ही सगळे करायचे, मी एखाद दुसरं दाखवतोय. A32 इक्वल्स 3 आणि 2 रिप्लेस करायचे. I आणि J च्या जागी 3 2 आले म्हणजे 3 minus 3 into ब्रॅकेट 2. 3 minus 6 झाले, ते 3 minus 6 म्हणजेच -3. अशा प्रकारे सगळे एलिमेंट्स तुम्ही कॅल्क्युलेट करून ते त्या जागी रिप्लेस करून द्यायचे आणि तो मॅट्रिक्स लिहून काढायचा. जसं मी फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला डिटेल दाखवलंय त्यानुसार. नाउ थर्ड क्वेश्चन, त्यातला मी 2 एलिमेंट समजा कॅल्क्युलेट करायचे मला. फॉर एक्झाम्पल A22 इक्वल्स I आणि J च्या जागी 2 रिप्लेस करायचे. म्हणजे 2 plus 2 ब्रॅकेट क्यूब 2 plus 2 ब्रॅकेट क्यूब अपॉन 5. 2 plus 2 4, 4 चा क्यूब असेल 64. 4 into 4 into 4, 4 4 चा 16, 16 4 चा 64 अपॉन 5. हा तुमचा एलिमेंट असेल A22. समजा A12 एलिमेंट बघायचा आहे मला. A12 हा एलिमेंट, तर I आणि J च्या जागी 1 2 रिप्लेस करा. 1 plus 2 ब्रॅकेट क्यूब अपॉन 5. 1 plus 2 3, 3 चा क्यूब 27 अपॉन 5. यानुसार तुम्ही हे सगळे एलिमेंट्स कॅल्क्युलेट करून घ्यायचे. ओके, त्यातला सेकंड क्वेश्चन जो आहे तो आता असं म्हणलं मी, क्लासिफाय ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस ॲज अ रो, कॉलम, स्क्वेअर, डायगोनल, स्केलर, युनिट, अपर ट्रायंग्युलर और लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तुम्हाला खाली एक 6-7 मॅट्रायसेस दिलेले आहेत आणि मी तुम्हाला जे टाइप्स ऑफ मॅट्रायसेस शिकवले ते सारखे सारखे रिवाइज करून हे कोणत्या टाइपचे मॅट्रायसेस आहेत हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. म्हणजे फक्त तो पहिला क्वेश्चन लिहायचा. उदाहरणार्थ फर्स्ट क्वेश्चन असा आहे, एक तुम्हाला मॅट्रिक्स खाली दिलेला आहे 3 minus 2 4 0 0 minus 5 0 0 0 असा एक तुम्हाला त्यांनी मॅट्रिक्स दिलाय. आणि मग हे टाइप ओळखायचे तुम्हाला. आता मी टाइप्स ऑफ मॅट्रायसेस मध्ये तुम्हाला मी सगळे टाइप्स क्लिअर केले, तर त्यातला हा नक्की कोणता टाइप आहे. तर काही वेळेला असं वाटतं की आपल्याला मग 2 आन्सर्स येतात, असं होऊ शकतं 2 आन्सर्स येतात त्याला, मग काय करायचं. तर त्यासाठी एक लक्षात ठेवा, जो जास्तीत जास्त बरोबर टाइप असेल त्याचं नाव आहे. आता खरं तर बघितलं मी तर तुम्ही म्हणाल हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, कारण 3 रोज आणि 3 कॉलम्स आहेत, ऑर्डर 3/3 आहे, नंबर ऑफ रोज आणि कॉलम सेम असेल तर तो स्क्वेअर मॅट्रिक्स असतो. पण जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं,
डायगोनल वरती मी एक लाईन ड्रॉ केली, तर डायगोनलच्या खाली 3 झिरो आहेत खाली, याचा अर्थ तो अपर ट्रँग्युलर मॅट्रिक्स असला पाहिजे. काय असला पाहिजे तो? अपर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. असा त्याचा आन्सर लिहायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारचे हे 6-7 क्वेश्चन्स त्यामध्ये तुम्हाला साधारण सॉल्व्ह करायचे. हे टेक्स्टबुक मधले बघून तुम्ही स्वतः सोडवा, कारण हा क्वेश्चन अवघड नाही. नाउ क्वेश्चन नंबर 3 काय दिलं बघा. थर्ड क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन नंबर 3 मध्ये असं विचारलंय, which of the following matrices are singular or non-singular? Which of the following matrices are singular or non-singular? मग पुन्हा एकदा आपले टाइप्स ऑफ मॅट्रिसेस सारखे रिवाइज करा. सिंग्युलर म्हणजे काय? सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? ज्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 असते त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात, आणि ज्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू अदर दॅन 0 असते त्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. मग आता जर तुम्हाला ऑर्डर 3x3 किंवा 2x2 याचे डिटर्मिनंट जर सोडवता येत असतील तर हा तुम्हाला क्वेश्चन सगळ्यांना सोडवता आला पाहिजे. क्वेश्चन नंबर 3 फॉर एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 3 मधला मी एखादा क्वेश्चन त्यातला तुम्हाला दाखवतो. त्यातला थर्ड क्वेश्चन दाखवतो. लहान म्हणजे ज्यांना डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 येत नसेल त्यांनी इथे लक्ष द्या. हे बघा, A इक्वल्स मॅट्रिक्स 3 5 7. मी त्यातला थर्ड क्वेश्चन दाखवतोय. त्यातला थर्ड -2 1 4 आणि 3 2 5 असा तुम्हाला मॅट्रिक्स दिलाय. आणि आता हा ओळखायचा आपल्याला की हा सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे हे आपल्याला ओळखायचं. मग यासाठी आपण पहिल्यांदा याचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं. सो डिटर्मिनंट ऑफ A इक्वल्स 3 5 7. साइन बघा, फक्त 2 लाईन्स ड्रॉ केल्या, त्याला डिटर्मिनंट म्हणतात. 2 -2 1 4 3 2 5. आता डिटर्मिनंट कसा सोडवतो ना, 11वीत पाहिलाय. फर्स्ट एलिमेंट 3 इंटू ब्रॅकेट या चौघांचा डिटर्मिनंट 5 5 1 5 -4 2 8. सेकंड एलिमेंट बाय चेंजिंग द साइन -5 5 2 -10 -3 4 12. माझ्या मते सगळ्यांना डिटर्मिनंट सोडवता येत असावा, आणि ज्यांना येत नसेल त्याने मला पर्सनल माझ्या अकाउंटला मेसेज द्या की मला डिटर्मिनंट सोडवता येत नाही, तर मी तोही वेगळा शिकवेन. प्लस 7 इंटू -4 -3. आता आपण सिंप्लिफाय करा. 3 इंटू ब्रॅकेट हा डिफरन्स आहे -3 -5 इंटू ब्रॅकेट ही ऍडिशन असेल -22 प्लस 7 इंटू ब्रॅकेट -7. 3 3 9 खरं -9 मायनस इंटू मायनस प्लस 110 आणि हे -7 7 जा 49. आता -9 आणि -49 मिळून होतील -58 आणि 110 जे आहेत ते तुमचे पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे आपण दोघांचा डिफरन्स आला 8 + 2 10 6 + 5. म्हणजे या डिटरमिनंटची व्हॅल्यू थोडक्यात किती आली 52, which is not equal to 0. जर डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 आली असती तर तो सिंग्युलर मॅट्रिक्स, पण या डिटरमिनंटची व्हॅल्यू आता अदर दॅन 0 आली, therefore above matrix is non-singular. Above matrix is non-singular. आता यातला फोर्थ क्वेश्चन जो आहे यामध्ये 3 प्रॉब्लेम्स दिलेत, त्यातला मी एक करून दाखवतो तुम्हाला, राहिले तुम्ही स्वतः करायचं. क्वेश्चन असा आहे, फाइंड के इफ द फॉलोइंग मॅट्रिसेस आर सिंग्युलर. त्याने मॅट्रिक्स सिंग्युलर आहे हे सांगितलेलंच आहे आणि के ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची. त्यातलं मी थर्ड एक्झाम्पल घेतलंय, A इक्वल्स मॅट्रिक्स K -1 वगैरे वगैरे हे एक्झाम्पल दिले, आणि हा सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, तर के ची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची, फाइंड करायची. आता गिवन A इक्वल्स मॅट्रिक्स इज सिंग्युलर, हा सिंग्युलर आहे, याचा अर्थ डिटर्मिनंट ऑफ A इक्वल्स काय असलं पाहिजे 0. हे नोटेशन बघा 2 लाईन्सच्या मध्ये लिहिलं की कसं वाचायचं, डिटर्मिनंट ऑफ A इक्वल्स काय असलं पाहिजे 0. मग आता हा सगळा मॅट्रिक्स डिटर्मिनंट मध्ये मी दिला आणि त्याची व्हॅल्यू काय असली पाहिजे 0, आणि हे आता इक्वेशन सोडवत जायचं म्हणजे तुम्हाला K मिळतो. बघा K -1 इंटू
या चौघांचा डिटर्मिनंट 4 मायनस -4 म्हणजे +4. सेकंड एलिमेंट बाय चेंजिंग द साइन -2 into 4 3 is 12 -2 1 is 2. Last element with sign 3 into bracket -6 -1 आणि याची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 0 दिलेली. k -1 as it is 4 + 4 8 into 8 -2 into bracket त्याचा आन्सर येणार आहे 10 +3 into bracket -7 is equal to 0. 8 ना ब्रॅकेट ओपन करा. 8 into k 8k -8 1 is 8 -2 10 is 20 -7 3 is 21 is equal to 0. इथे लिहितोय मी आता 8k as it is 8k as it is बघा -21 -20 म्हणजे मायनस काय झाले हे 41 झाले. -41 -8 म्हणजे झाले -49 is equal to 0 as it is. 49 ट्रान्सफर. therefore 8k equals 49. डिवाइड केल्यानंतर k equals 49/8 ही k ची व्हॅल्यू. अशा प्रकारे राहिलेले क्वेश्चन्स तुम्ही हे सॉल्व्ह करायचे आणि सगळ्याच्या सगळ्या एक्सरसाइज 2.1 हा वहीत सोडवून ठेवायचा. तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते माझ्या पर्सनल अकाउंटला टाकायचे. म्हणजे तुम्हाला असं होणार नाही की मी कसं विचारू किंवा काय विचारू. मी डाऊट क्लिअर करताना कोणाचंही नाव घेणार नाही. हा क्वेश्चन डाऊट मध्ये असेल त्याचं हे सोल्युशन आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते मला पर्सनल अकाउंटला माझ्या टाका. मी ते एक्सप्लेन करेन. ओके, थँक्यू.